हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 8वी विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 9 आपत्ती व्यवस्थापन आणि सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी डिझास्टर मॅनेजमेंट या नावाचं 9th जे प्रकरण आहे ते आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. पाठीमागच्या सेशनमध्ये आपण भूकंप म्हणजे काय, भूकंपाची कारणे, भूकंपाचे परिणाम, व्हॉट इज अर्थक्वेक, द कॉजेस ऑफ ॲन अर्थक्वेक अँड इफेक्ट्स ऑफ ॲन अर्थक्वेक याच्याबद्दल माहिती पाहिली आहे. आज आपण पान नंबर 63वरील पुढील मुद्द्यांची तपशीलवार माहिती ऐकणार आहोत. भूकंपाबद्दल माहिती ऐकून झाल्यानंतर भूकंपाची कारणे आणि भूकंपाचे परिणाम, कॉजेस आणि इफेक्ट्स झाल्यानंतर हा मुद्दा पान नंबर 63वर चालू आहे. प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक. आपण भूकंप होत असताना कोणती दक्षता घ्यायची आहे किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल या मुद्द्यात माहिती आहे. पहिली काळजी ज्या ठिकाणी घ्यायची आहे ते आहे आपले घर. म्हणजे भूकंपावेळी जर तुम्ही घरात असाल, इफ यू आर ॲट होम देन डू नॉट गेट स्केअर्ड. जर तुम्ही घरी असाल तर घाबरू नका. अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हिअर अँड देअर स्टँड स्टील ॲट वन प्लेस. न घाबरता इकडे तिकडे पळण्याच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ हिअर अँड देअर इकडे तिकडे न पळता स्टँड स्टील ॲट वन प्लेस, एकाच ठिकाणी शांतपणे उभे राहा. इदर सिट ऑन द फ्लोअर, एकतर जमिनीवर बसा, ऑर बिलो द बेड किंवा पलंगाखाली जा आणि तिथे थांबा, ऑर अंडर एनी अदर फर्निचर किंवा एखादं फर्निचर टेबलसारखं वगैरे असेल तर त्याच्याखाली स्वतःला जाऊन झाकून घ्या. अँड कवर युअर सेल्फ अंटिल द मुवमेंट ऑफ अर्थ स्टॉप्स. आणि जोपर्यंत तो भूकंपाचा धक्का, ते पृथ्वीची हालचाल, थरकाप थांबत नाही तोपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवा. इफ देर इज नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर, जर तुमच्या जवळपास कुठेही टेबल नसेल किंवा एखादं फर्निचरचं तुम्हाला वाचवणारं एखादं साधन दिसत नसेल डेस्कसारखं, तर देन सिट इन एनी कॉर्नर ऑफ द रूम. मग घरातीलच खोलीचा कोपरा, त्या कोपऱ्यामध्ये जा आणि तिथे खाली बसा. अँड कवर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स अराउंड इट. आणि खाली बसताना दोन्ही हात गुडघ्याभोवती टाकून त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा व अशा रीतीने स्वतःला सुरक्षित करा. या मुद्द्यामध्ये आपल्याला जर घरी असल्यानंतर भूकंप आला तर काय करायची याची माहिती दिली आहे. आणि जर तुम्ही घराच्या बाहेर असाल आणि गाडीमध्ये असाल किंवा वाहनात असाल, म्हणजेच घराबाहेर असाल, त्यावेळेस काय करायचं. इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाईड द हाऊस, जर तुम्ही गाडीमध्ये प्रवास करत असतानाच भूकंप आला किंवा घराच्या बाहेर असताना भूकंप आला, लगेचच देन पार्क युअर व्हेकल ॲट सेफ प्लेस. मग तुम्ही एका सुरक्षित ठिकाणी तुमची गाडी थांबवा. अँड सीट इनसाईड इट, आणि त्या गाडीच्या आतमध्येच बसून राहा. डोंट वेट नियर ऑर बिलो टॉल बिल्डिंग, एखाद्या उंच इमारतीच्या जवळ किंवा त्याच्या इमारतीच्या खालील भागामध्ये किंवा बिलो ट्रीज किंवा नियर ट्रीज, झाडाच्या खाली किंवा झाडांजवळ, ऑर इलेक्ट्रिक पोल, मग आपला जो विजेचा खांब असतो किंवा तारा जातात त्याजवळ तुम्ही डू नॉट वेट देअर, तुम्ही तिथेच थांबून वाट पाहू नका. म्हणजेच स्वतःच्या गाडीमध्येच थांबा. इमारत, झाडे, विजेचे खांब यांच्याशी सुरक्षित अंतर ठेवूनच तुम्ही स्वतःला वाचवा. आणि गाडीत थांबला तर गाडी इमारतीजवळ नाही, विजेच्या खांबाजवळ नाही, झाडांखाली नाही किंवा झाडांजवळ नाही किंवा अशा वास्तूंजवळ नाही जिथून आपल्याला धोका पोचू शकतो, याची तुम्ही काळजी घ्या. याच्यानंतर तुम्हाला भूकंपाच्या वेळी काय करू नका याच्याबद्दल काही सूचना दिल्या आहेत. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक. भूकंपाच्या वेळी खालील गोष्टी करणे टाळा. अवॉइड म्हणजे टाळणे. पहिल्यांदा जो मुद्दा दिलेला आहे तो असा आहे, अवॉइड युजिंग लिफ्ट इन द मल्टी स्टोरीड बिल्डिंग, इन्स्टेड यूज स्टेअरकेस. मल्टी स्टोरीड बिल्डिंग म्हणजे अनेक मजले असणारी इमारत, स्टेअरकेस म्हणजे जिना. अवॉइड युजिंग लिफ्ट, मग अवॉइड तुम्ही लिफ्ट करा, लिफ्ट टाळा वापरण्याची. जर ज्या इमारतीमध्ये जास्त मजले आहेत त्या इमारतीमध्ये जात असताना किंवा उतरत असताना अचानक भूकंप आला तर लिफ्टचा वापर करू नका. इन्स्टेड यूज स्टेअरकेस, त्याऐवजी तुम्ही जिना वापरा.
डोंट सिट इन डिस्कम्फर्ट फॉर लाँग. एकाच जागी स्वतःला वाचवण्यासाठी अवघडलेल्या स्थितीमध्ये जास्त वेळ बसू नका. डू सम फिजिकल मुवमेंट्स, काहीतरी शरीराची थोडीफार हालचाल करा. तिसरी जी गोष्ट न करण्यासाठी सूचित केलेली आहे ती अशी आहे, आफ्टर द अर्थक्वेक देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर. भूकंप झाल्यानंतर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते. हेन्स म्हणून टू अवॉइड इट, मग हे टाळायचं असेल तर केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. त्या घरामध्ये किंवा इमारतीमध्ये जो इलेक्ट्रिकचा मेन स्विच असेल, मुख्य बटन असेल, ते काळजीपूर्वकरित्या बंद करा. डोंट यूज कॅन्डल्स, भूकंपाच्या वेळी मेणबत्त्या वापरू नका. लँटर्न, कंदील वापरू नका. ऑर मॅचबॉक्स किंवा आगपेटी, काड्यापेटी यांचा वापर करू नका. इन्स्टेड यूज टॉर्च ऑर बॅटरी, याऐवजी तुम्ही बॅटरी किंवा टॉर्चचा वापर करा. यानंतर याच पानावर जर आपण उजवीकडे बघितलं तर आपल्याला या 3 मुद्द्यांची माहिती आकृतीच्या स्वरूपात दाखवलेली आहे. पहिल्या चित्रामध्ये घरामध्ये असताना मुलगा तो टेबल खाली लपलेला हे दाखवलेलं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये घरामध्ये असताना जे किचनमध्ये गॅस वगैरे चालू असतो तो बंद करण्याबद्दलची एक दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. आणि याच प्रकारे आपण इलेक्ट्रिक स्विचसुद्धा बंद करण्याची दक्षता घ्यायची आहे. आणि घराच्या बाहेर असताना एकमेकांना जागे करण्याबद्दलचं या चित्रामध्ये थोडंसं वर्णन आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये भूकंप ज्या भागात जास्त होतो त्या भागामध्ये ज्या इमारती बांधलेल्या असतात त्यांच्याबद्दलच्या रचनेबद्दल थोडीफार एक जादाची माहिती दिलेली आहे. मग ह्या इमारती ज्या भागामध्ये जास्त भूकंप होतात त्या ठिकाणच्या इमारतींची रचना कशी असते? अर्थक्वेक रेजिस्टंट प्रूफ बिल्डिंग्स. मग भूकंपरोधक इमारती याच्याबद्दल ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. द कन्स्ट्रक्शन्स विच डू नॉट गेट डॅमेज्ड ड्यू टू अर्थ मुवमेंट्स अप टू अ सर्टन लिमिट आर कॉल्ड अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग्स. मग भूकंपरोधक इमारती म्हणजे काय? तर अशा बांधकाम झालेल्या इमारती विच डू नॉट गेट डॅमेज्ड ड्यू टू अर्थ मुवमेंट्स, भूकंप आल्यानंतर पृथ्वीच्या जमिनीची जी हालचाल होते त्याच्यामुळे ह्या इमारतींच्या बांधकामाला काही नुकसान पोचत नाही. आणि यासाठी एक ठराविक विशिष्ट मर्यादा असते. त्या मर्यादेपर्यंत त्या भूकंपाच्या किंवा जमिनीतील हालचालीचा कोणताही परिणाम त्या इमारतीवर होत नाही. अशा बांधकामाची जी इमारत असते, अशा रचनेची जी इमारत असते, दोज बिल्डिंग्स आर कॉल्ड अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग्स. अशा बिल्डिंग्सना आपण भूकंपरोधक बांधकामं किंवा इमारती असे म्हणतो. टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग्स, मग अशा उंच इमारती बांधण्यासाठी इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे, हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. या भारतीय मानक संस्था नावाच्या संस्थेनं काही इमारत बांधताना अलिखित नियम निर्माण केलेले आहेत किंवा काही निर्बंध घातलेले आहेत किंवा काही कोड बनवले आहेत. यापुढे IS 456 याप्रमाणे इमारतीचं बांधकाम केलं जातं. मग त्या कोडचं नाव आहे बिल्डिंग्ज आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456. या इमारतींची रचना किंवा बांधकाम IS 456 ह्या कोडच्या सगळ्या नियमांना पाळून केलं जातं. अँड अर्थक्वेक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन्स आर परफॉर्म्ड ॲज पर IS 1893. आणि ज्या भूकंपरोधक इमारतीचं बांधकाम असेल त्या बांधकामासाठी IS 1893 आणि IS 13920 या 2 प्रकारच्या रचना सांगणाऱ्या किंवा रचनेचे नियम ठरवणाऱ्या ज्या कोडची किंवा संहितेची अंमलबजावणी किंवा वापर केला जातो. या ठिकाणी पुढील वाक्यात म्हणलेलं आहे की अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन्स आर परफॉर्म्ड ॲज पर IS 1893. मग ह्या ज्या भूकंपरोधी इमारती बांधल्या जातात त्यांची रचना IS 1893च्या त्या क्रायटेरियानुसार, मानदंडानुसार केली जाते. आणि हे जे मानदंड आहे त्याला अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन ऑफ स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. म्हणजे एक प्रकारे या रचनेला IS 1893 हे कोडला त्या नाव आहे, पण त्याच्यामध्ये भूकंपरोधक इमारतीच्या बांधकामाची रचना केली जाते, त्याचे नियम आहेत, त्यानुसार हा नियम फॉलो करून तुमची इमारत बांधली जाते. अँड IS 13920 त्यामध्ये डक्टाईल
डिटेलिंग ऑफ रेनफोर्स्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स सब्जेक्टेड टू सिस्मिक फोर्सेस. यामध्ये भूकंपाच्या प्रभावानं किंवा भूकंपाच्या त्या एरियामध्ये असण्याच्या संदर्भानं त्या इमारतीची रचना करताना मजबूत कॉन्क्रीट वापरलेलं असतं आणि त्या मजबूत कॉन्क्रीटच्या वापरामुळे आणि भूकंप प्रभावाची ती रचना त्या इमारतीचा भाग त्या भूकंप प्रभावाच्या भागामध्ये असल्याची एक सर्वमान्यता असल्यानं जे आपल्याला पूर्वानुभव आहेत त्यानुसार त्या कॉन्क्रीटमध्ये एक प्रकारचा लवचिकपणा किंवा एक ताणीय विस्तार निर्माण केला जातो आणि त्याप्रमाणे बांधकाम करून ती इमारत भूकंपरोधक बनवली जाते. मग हा जो कोड आहे तो आहे IS 13920. मग या 2 कोडचा वापर सुद्धा या भूकंपरोधक इमारती बांधताना केला जातो. पुढील वाक्य आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी युज्ड फॉर अर्थक्वेक रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन. मग आपण जे या भूकंपरोधी किंवा या भूकंपात न पडणाऱ्या इमारतींचं बांधकाम करतो त्यासाठी आपण वी आर युझिंग ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी. आपण प्रगत तंत्रज्ञान वापरतो. टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक मॉडर्न इक्विपमेंट्स लाईक लेसर रेंजिंग व्हेरी लॉंग बेसलाईन गायगर काउंटर क्रीप मीटर स्ट्रेन मीटर टाईड गेज टिल्ट मीटर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यासारखी आधुनिक साधने वापरतो. दॅट इज ऑल सच टाइप्स ऑफ डिव्हाइसेस आर युज्ड टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक. मग भूकंपाची माहिती अगोदरच आपल्याला कळावी की भूकंप येणार आहे यासाठी या सर्व साधनांना वापरलं जातं. त्यांची नावे आहेत लेसर रेंजिंग व्हेरी लॉंग बेसलाईन गायगर काउंटर क्रीप मीटर स्ट्रेन मीटर टाईड गेज टिल्ट मीटर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज. मग या आधुनिक साधनांची यादी तुमच्या लक्षात असली पाहिजे कारण परीक्षेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पेज नंबर 64. त्या पानावर तुम्हाला आगीचे प्रकार दिलेले आहेत. कॅन यू रिकॉल फायर इज अ नॅचरल कॅलॅमिटी ऑर मॅनमेड कॅलॅमिटी. मग आग जी लागते ती आग नैसर्गिक आपत्ती असते का मानवनिर्मित असते. तर भूकंपावेळी जी आग लागते ती आग त्या भूकंपामुळे लागते. मग अशा अनुषंगानं आगीचे काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत या पानावर पेज नंबर 64वर. मग आगीचा पहिला प्रकार आहे क्लास A फायर अवर्गीय आग. सॉलिड सबस्टन्सेसमुळे ही आग लागते. घनरूप पदार्थांमुळे ही आग लागते. कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर देअर फ्युएल सोर्स. मग ही आग ज्या पदार्थांपासून लागते ते सर्वसाधारण ज्वालाग्राही घनपदार्थ असतात. फ्लेमेबल मटेरियल जळणारे किंवा लगेच पेट घेणारे मटेरियल पदार्थ यांच्यामुळे ही आग लागते आणि त्यांचं ते सोर्स त्यांचा म्हणजे ज्या गोष्टींमुळे ही आग लागते ते फ्लेमेबल मटेरियल असतात. मग यांची उदाहरणं आहेत. कोणत्या ह्यात वस्तूंचा समावेश होतो या अवर्गीय आगीमध्ये. पहिला आहे वूड लाकूड क्लोथ्स कपडे कोल कोळसा पेपर्स कागद इत्यादींमुळे जी आग लागते ती अ गटातील आग घनरूप पदार्थांमुळे लागणारी आग असं त्या आगीला मानलं जातं. आणि ही आग विझवताना दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर. ही आग विझवताना थंडावा निर्माण केला जातो म्हणजेच पाण्याचा वापर केला जातो. दुसरा प्रकार आहे क्लास B फायर लिक्विड सबस्टन्स. याला मराठीमध्ये ब वर्गीय आग द्रवरूप पदार्थांची आग असे म्हणले जाते. फायर्स कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस. ही आग ज्वालाग्राही द्रव पदार्थांमुळे लागते. फ्लेमेबल ज्वालाग्राही जळणारे लिक्विड द्रव सबस्टन्स पदार्थ यांच्यामुळे लागते. या पदार्थांची नावे कंसामध्ये दिली आहेत. पेट्रोल ऑइल वॉर्निश सॉल्वंट द्रावके कुकिंग ऑइल स्वयंपाकाचं तेल पेंट्स रंग. या पदार्थांमुळे जी आग लागते त्याला ब वर्गीय आग म्हटलं जातं. ऑल दी सबस्टन्सेस आर लाईटर दॅन वॉटर. हे सर्व पदार्थ आहेत. हे जे कोल आहे हे जे ऑइल आहे हे जे पेट्रोल आहे हे कुकिंग ऑइल आहे हे सर्व पाण्यापेक्षा हलकं असतं. त्यामुळे म्हणून फायर एक्सटिंग्विशर्स कॅन बी यूज टू एक्सटिंग्विश फायर. ही आग पाण्याने विझवली जात नाही तर यासाठी अग्निशामकाकडे जी साधने असतात त्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते. एक्सटिंग्विश म्हणजे विझवणे फायर म्हणजे आग आणि एक्सटिंग्विशर्स म्हणजे अग्निशामक.
मग या अग्निशामकांना फेस येतो. मग सिलेंडरसारखी यांची रचना असते. याचा वापर आपण जनरली आग लागते त्या ठिकाणी बघतो. क्लास सी फायर हा तिसरा प्रकार आहे. गॅसेस सबस्टन्सेसचा यामध्ये समावेश होतो. मग याला मराठीमध्ये क वर्गीय आग म्हणतात आणि ही वायुरूप पदार्थांची आग असते. फायर्स कॉज ड्यू टू ॲसिटिलीन, हाऊसहोल्ड गॅस, LPG. आपल्या घरामध्ये जो सिलेंडर असतो त्यामध्ये जो हाऊसहोल्ड गॅस आहे, घरगुती गॅस आहे, किंवा ॲसिटिलीन नावाचा जो घरगुती गॅस आहे, LPG गॅस, ह्या दोघांचा बनवून लेख एकच आहे. आपल्या घरामध्ये वापरला जाणारा आपला LPG गॅस इत्यादी जे घरगुती वापरातले जाणारे गॅस आहेत त्या ज्वलनशील गॅसमधून ही लागणारी आग असते. यांनासुद्धा आपण अग्निशामकामार्फत विझवतो किंवा काही ठिकाणी वाळूसुद्धा वापरतात. चौथ्या प्रकारची जी आग आहे क्लास डी फायर, केमिकल सबस्टन्समुळे लागणारी आग. याला ड वर्गीय आग म्हणतात आणि ही रासायनिक पदार्थांमुळे लागते. केमिकल, रासायनिक सबस्टन्सेस, पदार्थ. फायर्स कॉज ड्यू टू कंबस्टिबल मेटल्स लाईक पोटॅशियम, सोडियम अँड कॅल्शियम. मग ज्या पदार्थांमुळे ही आग लागते ते आहेत रासायनिक पदार्थ पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम. आणि हे धातू आहेत. मग ह्या धातूंमुळं कंबस्टिबल मेटल्स, कंबस्टिबल पेटणारे ज्वालाग्राही, मग ह्या ज्वालाग्राही धातूंमुळं जी आग लागते म्हणजेच पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियममुळे जी आग लागते आणि हे जे धातू आहेत विच रिॲक्ट विथ वॉटर आणि यांची पाण्याबरोबर क्रिया होत असते सामान्य तापमानामध्ये, ओके, ॲट नॉर्मल रूम टेम्परेचर. अशा धातूंपासून जी आग लागते त्या आगीचा समावेश ड वर्गीय आगीमध्ये केला जातो. आणि हे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियमसारखेच पाण्याबरोबर सुद्धा क्रिया करतात. म्हणजे पुढच्या वाक्यामध्ये जे पुढचे मेटल्स सांगितलेत मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंकसुद्धा यामध्ये समाविष्ट होतं. हे सुद्धा जास्त तापमानाला म्हणजे तापमानामध्ये फरक आहे, हे सुद्धा पाण्याबरोबर क्रिया करतात. म्हणजे पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम हे सामान्य तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात, तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक हे उच्च तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. आणि जेव्हा या दोन्ही गटातल्या ह्या धातूंचा ज्यावेळेस पाण्याशी संपर्क येतो, पाण्याशी क्रिया होते, वेन बोथ दीज ग्रुप्स ऑफ मेटल्स कंबाईन विथ वॉटर, जेव्हा यांचा पाण्याशी संयोग होतो तेव्हा इट एक्सप्लोड्स, त्यांचा भडका उडतो, ते पेट घेतात. अशा प्रकारे ही क्लास डी फायर आहे, ड वर्गीय आग आहे. यामध्ये तुमच्या पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि झिंक या धातूंमुळं लागणारी आग यांचा समावेश होतो. नंतर पुढचा प्रकार आहे क्लास ई फायर, इलेक्ट्रिकल फायर. मग यामध्ये इलेक्ट्रिकमुळं लागणारी आग म्हणजे इलेक्ट्रिसिटी. अ फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कंपोनंट्स इज क्लास ई फायर. मग जी आग इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागते, इत्यादी साहित्यामुळे लागते, त्या आगीचा समावेश या ई वर्गीय आगीमध्ये होतो. टू एक्सटिंग्विश सच फायर, मग ही आग विझवण्यासाठी, विझवणे, पॉवर इज कट ऑफ. ही आपणाला पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी कट ऑफ करावी लागते, इलेक्ट्रिसिटी थांबवावी लागते. अँड नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर्स लाईक कार्बन डायऑक्साईड्स आर युज्ड. मग ही आग विझवताना आग प्रतिबंधक, नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर्स, अग्निशामक यांचा म्हणजे ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला असतो अशा अग्निशामकांचा यामध्ये ही आग, इलेक्ट्रिकलची आग विझवण्यासाठी समावेश केला जातो. याच्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला मेथड्स ऑफ फायर एक्सटिंक्शन दिलेत. मग आग विझवण्याच्या पद्धती आहेत या पानावर. देअर आर 3 मेन मेथड्स टू स्टॉप द स्प्रेड्स ऑफ फायर ऑर टू कंट्रोल द फायर. प्रामुख्यानं 3 पद्धतींनी आपण ही आग विझवू शकतो. अशा 3 मेथड्स आहेत फायर एक्सटिंक्शन करण्याच्या, आग विझवण्याच्या. स्प्रेड म्हणजे पसरणे, स्प्रेड ऑफ फायर आग पसरणे. कंट्रोल द फायर आगीवर नियंत्रण मिळवणे. मग आग पसरवण्यापासून थांबवण्यासाठी टू स्टॉप स्प्रेड ऑफ फायर ऑर टू कंट्रोल द फायर किंवा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देअर आर 3 मेन मेथड्स. 3 पद्धती वापरल्या जातात ऑफ फायर एक्सटिंक्शन, आग विझवण्याच्या. पहिली पद्धत आहे कूल आउट, थंड करायचं त्या आगीला, म्हणजेच यूज ऑफ वॉटर, पाण्याचा वापर करायचा. टू एक्सटिंग्विश फायर, पाण्याने ही आग विझवली जाते, त्यामुळे आग विझवण्यासाठी वॉटर इज मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन. ह्या प्रकारच्या आग विझवण्याच्या पद्धतीमध्ये पाणी हे सर्वसाधारणपणे एकदम प्रभावीपणे वापरलं जाणारं साधन आहे. विच इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर, वॉटर इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. सगळीकडे आपल्याला पाणी
सापडतं, उपलब्ध असतं, तेव्हा आपण लगेच पाणी अवेलेबल करून पाणी वापरू शकतो. इफ यू स्प्रे वॉटर ऑन द फायर ऑर अराउंड द फायर, ज्यावेळेस तुम्ही पाणी त्या भागावर मारता किंवा त्या आग लागलेल्या भागात शेजारी टाकता, फेकता, मारता, इट क्रिएट्स कूलिंग इफेक्ट. त्यामुळे त्या ठिकाणी गारवा निर्माण होतो अँड इट हेल्प्स टू कंट्रोल द फायर. आणि यामुळं आगीवर नियंत्रण कंट्रोल करणं सोपं जातं. दुसरी मेथड आहे आग विझवण्याची, सप्रेस द फायर. टू कंट्रोल द फायर, मग सप्रेस द फायर म्हणजे आगीची कोंडी करायची. टू कंट्रोल द फायर विच इज कॉज ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. मग आपले जे इलेक्ट्रिकल साधनांमुळे आग लागते किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते, तशी आग जर तुम्हाला नियंत्रण करायची असेल, ऑर ऑइल किंवा तेलामुळे लागणारी आग, पेट्रोल पंपावर वगैरे लागते किंवा पेट्रोलच्या डिझेलच्या वगैरे इंधनांच्या ज्या विहिरी असतात त्यामध्ये लागते, ह्या अशा आगीत सँड ऑर सॉईल कॅन बी युज्ड. अशी आग विझवताना वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. इफ वी स्प्रेड फ्रॉथ लाईक सबस्टन्स ऑन द फायर, आपण फ्रॉथ लाईक म्हणजे फेसासारखा, जर फेसासारखा पदार्थ आपण जर आगीवर टाकला, फेकला, इट कट्स ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड फायर. त्यावेळेस आगीचा आणि हवेचा संपर्क तुटतो त्या फेसाच्या त्या पदार्थांमुळे. दिस मेथड इज मोर युजफुल. आणि अशा प्रकारे आग विझते. त्यामुळे ही पद्धत अतिशय प्रभावी आहे, परिणामकारक आहे. टू एक्सटिंग्विश, विझवायला द फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल. म्हणजे तेलामुळे जी आग लागते तिथे पाणी वापरलं जात नाही, त्या ठिकाणी माती, सॉईल किंवा फेसासारखा पदार्थ वापरला जातो. आणि या दुसऱ्या पद्धतीद्वारे आगीची कोंडी करून हवेशी त्याचा संपर्क तोडून आग विझवली जाते. तिसरा जो मेथड दिलेला आहे तो आहे कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस. यामध्ये फ्लेमेबल, जळणारे सबस्टन्स, पदार्थ बाजूला करायचे त्या भागापासून आणि आग विझवायची, ही एक मेथड आहे. इन दिस मेथड ऑल फ्लेमेबल सबस्टन्सेस आर केप्ट अवे फ्रॉम द फायर. या पद्धतीमध्ये सर्व पेटणारे, जळणारे किंवा ज्वलनग्राही पदार्थ हा त्या आगीपासून बाजूला अलग करण्यात येतो. एनी वुडन आर्टिकल, कोणतंही लाकडी साहित्य, ऑर फ्लेमेबल सबस्टन्सेस किंवा पेट घेणारं पदार्थ किंवा सबस्टन्सेस, साहित्य, साधन, मस्ट बी केप्ट अवे, हे तिथून दूर केलं पाहिजे. सो दॅट नो सोर्स इज लेफ्ट फॉर द फायर टू स्प्रेड. त्यामुळं त्या आगीला पसरण्यासाठी कोणतंही भक्ष्य किंवा साधनच उपलब्ध राहत नाही. स्टिरअप पंप इज द बेस्ट डिव्हाइस टू पुट ऑफ स्मॉल फायर्स. मग छोटी छोटी लागलेली जर आग असेल कमी प्रमाणातील, ती आग विझवण्यासाठी स्टिरअप पंपसुद्धा अत्यंत उत्तम असं डिव्हाइस आहे, साधन आहे. हा स्टिरअप पंपसुद्धा ह्या अशा आगीमध्ये वापरला जातो. इट स्प्रेज वॉटर इन ऑल डिरेक्शन्स अराउंड द फायर. जिथे आग लागते त्या ठिकाणी सगळीकडे पाण्याचा मारा करण्यासाठी स्टिरअप पंप मारून ही आग विझवली जाते. याच्या पुढील मुद्द्यामध्ये तुम्हाला काही प्रिकॉशन्स आणि सेफ्टी मेजर्स सांगितलेले आहेत. म्हणजेच प्रिकॉशन्स, काळजी, सेफ्टी मेजर्स, सुरक्षात्मक उपाय. मग असे काही उपाय सांगितलेत. पहिला तुम्हाला उपाय सांगितला आहे, आपण घरातून ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस काय करायचं आहे. डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर व्हेट नॉट इन यूज स्पेशली ड्युरिंग नाईट. रात्री झोपताना आपण गॅसचा वापर करत नाही, सिलेंडर आपण पेटवत नाही, दॅट इज सिलेंडर नाही पेटवत, गॅसची शेगडी आपण पेटवत नाही. मग अशावेळी गॅस रेग्युलेटरला स्विच ऑफ करायची एक सवय ठेवा. स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वेन यू आर गोईंग आउट ऑफ द हाऊस. घरातून बाहेर जाताना स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. घरामध्ये जेवढी विजेवर चालणारी उपकरणं असतील तेवढी सगळी स्विच ऑफ करा, बंद करा. सेकंड प्रिकॉशन आहे किंवा सेफ्टी मेजर आहे. दुसरा उपाय आहे टू मेक अदर्स अलर्ट अँड कॉल देम फॉर हेल्प, शाउट लाऊडली. ज्यावेळेस आग लागते किंवा भूकंपामध्ये अशी काही घटना घडते त्यावेळेस मेक अदर्स अलर्ट, इतरांना सावध करा, अँड कॉल देम फॉर हेल्प, त्यांना मदतीला बोलवा, आणि शाउट लाऊडली, आणि जे घडतंय त्याच्याबद्दल इतरांना मोठमोठ्यानं ओरडून जागे करा. आग आग असे तुम्ही ओरडू शकता. तिसरं दिले कॉल फायर ब्रिगेड. मग अशा भूकंपवेळी जर आग लागली तर तुम्ही फायर ब्रिगेडला, अग्निशमन दलाला किंवा अग्निशामक दलाला तात्काळ इमिडिएटली कॉल करून, फोन करून बोलवा. आणि चौथं दिले प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर्स. आणि सगळ्यांना, घरातील किंवा इतरांना, मित्रांना वगैरे किंवा समाजातील लोकांना या फायर एक्सटिंग्विशर्सना, म्हणजे जे छोटे छोटे ती डिव्हाइस असतात आग विझवण्याची, तांबड्या रंगाच्या सिलेंडरसारख्या कन्स्ट्रक्शनच्या त्या मोठ्या बॉटल असतात, त्या छोट्या छोट्या सिलेंडरचा वापर कसा करायचा, हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर्स, त्या अग्निशमन टाक्यांचा कसा वापर करायचा याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा सर्वांना. ही माहिती सगळ्यांना पुरवा. अशा प्रकारे आपण हा भूकंप माहिती देणारा आणि भूकंपाबद्दलच्या
मुद्द्याच्या अनुषंगानं भूकंप झाल्यावर काय करावे आणि भूकंपामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या इमारती बांधल्या जातात आणि भूकंपामुळे लागणाऱ्या आगीचे प्रकार कोणते आणि आग विझवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत याबद्दल आपण या सेशनमध्ये माहिती पाहिली आहे. राहिलेली माहिती पुढील सेशनमध्ये पाहू. थँक्यू.